दरवर्षी एकादशीला आणि एरवीही जेव्हा जेव्हा त्या विठुरायाच्या दर्शनाला आपण जातो तेव्हा माहिती नाही काय होतं. त्या विठुरायाच्या पायांवर आपलं मस्तक जेव्हा टेकवलं जातं तेव्हा वडिलांच्या कोमल हळव्या भावनेचा स्पर्श मनाला होतो आणि तितकंच आश्वासकही वाटतं. हृदय सद्गदित होतं, कंठ दाटून येतो, आवंढा गिळला जातो. माहिती नाही काय नातं आहे तुझं आणि माझं जन्मजन्मांतरीचं, पण असं होतं त्याचं कारण खरंच माहिती नाही. मग कुठे उमगतं. ही शक्ती आहे तर त्या वारकऱ्यांच्या पाठीशी, त्या अनवाणी पायी चालणाऱ्या पावलांच्या तळाशी ही शक्ती आहे. म्हणूनच ती पावलं त्या एकादशीच्या दिवशी त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिथे पोहोचतात. आता प्रत्येकाच्याच नशिबात काही पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन असतंच असं नाही ना, पण तसं आपण तिथं पोहोचू शकलो नाही म्हणून तो विठुराया आपल्याला दर्शन द्यायचं थांबतो थोडीच. तो देतो आपल्याला. तो आपल्यातल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी कोणत्याही स्वरूपामध्ये दर्शन देतो. आता यासाठी लागणारा काळ हा कधी अनंत असू शकतो तर कधी तो एका क्षणाचा सुद्धा असू शकतो. तो क्षण फक्त ओळखावा लागतो. तो क्षण ओळखला की विठुराया आणि आपण एकच आहोत, एकरूप आहोत याची जाणीव होते. ज्या क्षणी ही भावना मनात आली, ज्या क्षणी अंतरंगातला विठुराया सापडला, मिळाला, त्या क्षणी द्वैत अद्वैताचा संबंध संपला. सगुण निर्गुण असं काहीच राहत नाही, ते सगळं एकरूप होऊन जातं. ज्या क्षणी प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक माणसामध्ये तो पांडुरंग दिसतो, त्या क्षणी जीवनाचा खरा अर्थ उमगतो. ती खरी आषाढी एकादशी प्रत्येक अंतरंगात साजरी होते. जय हरी विठ्ठल.